हेलो बच्चों, वेलकम टू राजेश्वरी चौहान क्लासेस। आज हम स्टार्ट करेंगे मराठी सुलभ भारती इयत्ता 8वीं। ठीक है, तो इस बुक से हम आज स्टार्ट करेंगे 6th पोएम, दैट इज आभाळाची अमी लेकरे। तो अमी ये नॉर्मली कहते हैं और हम डायरेक्ट जब मराठी बात करते हैं तो हम लोग आमी ऐसे बोलते हैं, बट हियर इट इज गिवन अमी। ओके, तो लेकरे मतलब क्या है? लेकरे म्हणजे मुलं। हाँ, हम लोग क्या है सब आभाळाची लेकरे। आभाळ मीन्स स्काई। स्काई जिसे हम कहते हैं उसे मराठी में क्या क्या कहते हैं? तो इंग्लिश में जिसे हम स्काई कहते हैं दैट इज कॉल्ड एज आभाळ इन मराठी। मराठी में उसे कहते हैं आभाळ। तो हम लोग सब किसके बच्चे हैं? लेकरे म्हणजे बच्चे, मीन्स चिल्ड्रन, ऑल्सो यू कैन से किड्स। तो हम सब किसके बच्चे हैं? वी ऑल आर चिल्ड्रन ऑफ द स्काय। स्काय म्हणजे आभाळ असं इथे म्हटलेलं आहे, कारण आभाळातूनच आपल्याला पाणी मिळतं। ठीक है, आकाश से, आभाळ से, स्काय से हमें क्या मिलता है? पानी मिलता है। और जो पानी नीचे बरसता है उसी पानी से हमारे धरती के ऊपर बहुत सारे अलग अलग तरह के, तो स्काय से जो पाणी बरसता आहे, आभाळातून जे पाणी आपल्याला मिळतं पावसाच्या रूपाने, तर या पाण्यापासूनच धरतीवरती आपल्या जमिनीवरती ते पाणी पडल्यानंतर त्याच्यातूनच आपल्याला अनेक विविध प्रकारचे झाडं मिळतात। हाँ, जैसे हमें बहुत अलग अलग तरह के पेड़ पौधे वहाँ पर हमारे धरती के ऊपर उगते हैं और जिसके वजह से ही हमें अन्न धान्य मिलता है। ठीक है, तो बहुत ही इम्पोर्टेंट है हमारे लिए ये। तो कोणी लिहिली आहे कविता? इसके राइटर कौन है? वसंत बापट। उनका जन्म हुआ है 1922 और उनका डेथ कब हुआ है, मृत्यु कब हुई है? 2002। प्रसिद्ध कवी यांची 11वी दिशा, सकीना, प्रवासाच्या कविता, शिंग गुंफिले रणी, मानसी, शूरमर्दाचा पोवाडा, मेघ हृदय, तेजसी, राजसी हे काव्यसंग्रह। हे काय आहेत? काव्यसंग्रह। त्यानंतर पंचामंगा, अबडक तबडक, आम्ही, इथे बघा आम्ही लिहिले ना, इथे काय दिलेलं आहे? आम्ही। ठीक आहे, ओके, इथे पूर्ण दिसत नाहीये ना एकाच वेळेला, जरा मी असं ॲडजस्ट करते। तर आम्ही, बालगोविंद हे बाल वाङ्मय म्हणजे कोणासाठी आहे? ते लहान मुलांसाठी लिहिलेले, म्हणून बघा इथे पंचामंगा, त्याच्यानंतर अबडक तबडक अशी विविध नावं दिलेली आहेत। म्हणजे नाव ऐकून पण आपल्याला वाटतं की लहान मुलांसाठीच काहीतरी असेल। बालगोविंद हे बाल वाङ्मय। 12 गावचं पाणी हे काय आहे? प्रवास वर्णन। तर हल्ली आपण काय करतो, कोणीही कुठे प्रवासाला जातात तर ते त्याच्याबद्दल लिहत नाही बसत, ते काय करतात? मोबाईलमध्ये डायरेक्ट त्याचे व्हिडिओज करतात, म्हणजे ब्लॉग बनवतात। हे आता हल्लीच्या ज़मान्यामध्ये नवीन पद्धत सुरू झालेली आहे। ब्लॉग तो आप लोग देखते होंगे, बहुत सारे लोग अपडेट करते हैं। लेकिन तब क्या किया जाता था पहले? तो पहले के ज़माने में लोग क्या करते थे? वो अपने जो भी एक्सपीरियंस है उसे लिखते थे, उसकी एक किताब बनाते थे और उसके जो एक्सपीरियंस है फिर उसे वो पब्लिश करते थे। तो लोगों को रीड करना भी बहुत अच्छा लगता है। तर हे प्रवास वर्णन इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत। सर्व माणसे निसर्गाची लेकरे आहोत। तो आपण सगळी माणसे जी आहोत, वी ऑल पीपल, तो हम कौन है? निसर्गाची, अपने नेचर के हम बच्चे हैं। या कष्टकऱ्यांमध्ये माणुसकीचे नाते अभंग असल्यामुळे त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव नसतो। मग हे मेहनत करणारे जे लोक आहेत हे कोणत्याही प्रकारचा जाती भेद काहीच ठेवत नाही, फक्त ते मेहनत करतात। प्रस्तुत कवितेतून कवीने हा मानवतावादी व उदात्त विचार व संदेश दिला आहे। प्रस्तुत कविता शिंग फुंकिले रणी या काव्यसंग्रहातून घेतली आहे। तर कशातून घेतलेली आहे ही कविता? जे ही जी कविता आपल्याला दिली आहे ही एक मोठं काव्यसंग्रह आहे, त्याच्यातून घेतलेली आहे। त्याचं नाव आहे शिंग फुंकिले रणी। ठीक आहे, तर याला तुम्ही अंडरलाईन करून ठेवा, कारण काही वेळेला तुम्हाला आभाळाची आम्ही लेकरे ही कविता कोणत्या काव्यसंग्रहातून घेतली आहे अशा प्रकारचे प्रश्नसुद्धा येतात। आणि त्यावेळेला आपल्याला या गोष्टी म्हणजे याच्यामध्ये जे आपल्याला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिलेलं आहे
ते अपन कई वेळेला दुर्लक्ष करतो, हम उसके ऊपर ध्यान नहीं देते हैं और फिर ये आंसर्स एक एक मार्क के लिए होते हैं, हमारे निकल जाते हैं। तो हमें क्या करना है, एक एक मार्क ज्वाइन कर करके, मतलब थेंबे थेंबे तळे साची, एक एक ड्रॉप से ही हम अपना पूरा, जैसे पूरा ओशन बनता है, ऐसे ही हमारे एक एक आधा आधा मार्क, एक मार्क ले लेकर ही हमें पूरा मार्क्स कवर करना है। कहीं पर भी हम चांस नहीं देंगे कि हमारे मार्क्स कम हो। ठीक आहे बच्चों, तो चलिए हम स्टार्ट करते हैं। चला स्टार्ट करूया, सुरुवात करूया कवितेला। ऐका, वाचा, म्हणा। सुनना भी है, रीड भी करना है और बोलना भी है। तर आता तुम्ही इथे पाहू शकता, चित्रामध्ये दिला आहे सूर्य, त्याच्यानंतर इथे दिलेला आहे एक पाण्याचं इथे कारंजा आहे, कारंजा मतलब फाउंटन, और कुछ बच्चे हैं, तो बच्चे साथ में शायद वो एक साथ में खड़े होकर कह रहे हैं कि हम सब एक है। ठीक आहे, तर आपण सुरुवात करूया कवितेला। आभाळाची आम्ही लेकरे, काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा, धर्म वेगळा नाही। तर इथे काय म्हणत आहेत की आम्ही सगळे कोण आहोत, आभाळाची लेकरे आहोत, आणि काळी माती ही जी आहे ती आमची आई आहे, आणि त्यामुळे आमची एकच आई असल्यामुळे आमच्यामध्ये कोणतीही जात वेगळी नाही। कारण जात केव्हा वेगळी होते, जेव्हा प्रत्येकाची आई वेगळी आहे, ती कोणत्या धर्माची आहे, जातीची आहे, त्या प्रकारे तिची जात बदलते। परंतु लेकिन यहाँ पर ये सब क्या सोच रहे हैं कि ये जो काली माती मतलब हमारी पृथ्वी, हमारी धरणी, ये कौन है, यही हमारी माँ है, और ये हमारी माँ होने की वजह से हमारा जात, हमारा धर्म सब एक है, वो बदलता नहीं है। श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकऱ्यांची आमची वसती, नाव वेगळे नाही आम्हा, गाव वेगळा नाही। तर श्रम म्हणजे काय आहे, मेहनत। बघा इथे मी रेड पेनमध्ये लिहिलेले आहे, डार्क करून तुम्हाला कळायला हवे, तर ही उत्तरं तुम्ही लिहून घ्या। समानार्थी शब्द आहेत, परीक्षेमध्ये खूप तुम्हाला हे महत्त्वाचे असतात। श्रम म्हणजे काय आहे, मेहनत। तर श्रमगंगा, तर इथे म्हटलेलं आहे श्रमगंगेच्या तीरावरती म्हणजे काठावर, किनाऱ्यावर आमची काय आहे, वसती आहे। कोणाची ती वस्ती आहे, कष्ट करणाऱ्यांची, भरपूर मेहनत करणाऱ्यांची अशी आमची एक वस्ती आहे। वस्ती म्हणजे काय असतं, तिथे खूप लोक एकत्र येऊन राहतात, अशी जागा। नाव वेगळे नाही आम्हा, गाव वेगळे नाही, आणि अशा या वस्तीमध्ये राहणाऱ्या आमचे नाव आणि गाव वेगवेगळं नाही, तर ते एकच आहे। म्हणजे ते आपल्याला काय म्हणत आहेत की तुम्ही कोणत्याही प्रकारे आमच्यामध्ये भेदभाव करू नका, आम्ही सगळे एकच आहोत। इमान आम्हा एकच ठावे, घाम गाळूनी काम करावे, मार्ग वेगळा नाही आम्हा, स्वर्ग वेगळा नाही। तर ते म्हणतात की इमान आम्हा एकच ठावे, आम्हाला फक्त एकच इमान आहे, आमची फक्त एकच निष्ठा आहे, एकच काम करण्याचा आमचा उद्देश आहे। ते काय आहे, खूप घाम गाळायचा म्हणजे खूप कष्ट करायचं आहे, आणि त्यासाठी दुसरा आमचा कोणता मार्गच नाही आहे। म्हणजे ते म्हणत आहेत, वो कह रहे हैं कि हमारा कोई, दे डोंट हॅव एनी अदर वे। खूप त्यांना काय करायचं आहे, इथे मेहनत करायची, घाम गाळायचा आहे। मीन्स दे जस्ट वॉन्टेड टू मेक हार्ड वर्क, दे वॉन्ट टू हार्ड वर्क फॉर द लैंड, वो अपने लैंड के लिए बहुत ही ज़्यादा हार्ड वर्क करना चाहते हैं। और वो कह रहे हैं फॉर दैट दे डोंट हैव एनी अदर वे, उनका कोई अलग कोई भी वे नहीं है, रास्ता नहीं है। मार्ग वेगळा नाही आम्हा, स्वर्ग वेगळा नहीं, और उनके लिए दूसरा कोई स्वर्ग भी नहीं है। तो स्वर्ग कहाँ पर है, यहीं पर उनके धरती के ऊपर ही, त्यांच्या धरणीवरच त्यांचा स्वर्ग आहे। त्यानंतर ते काय म्हणत आहेत, माणुसकीचे अभंग नाते, आम्हीच आमुचे भाग्य विधाते, पंथ वेगळा नाही आम्हा, संत वेगळा नाही। तर आता ते याच्यानंतर म्हणत आहेत की माणुसकीचे अभंग नाते, अभंग म्हणजे काय, कधीही न तुटणारे, कधीही न तुटणारे असे अभंग, अभंग म्हणजे एकदम अखंड, कंटिन्यू, जे कंटिन्यू असतं, जे कधी तुटू शकत नाही, अशा प्रकारे, जसं सर्कल, अशा प्रकारे त्यांचं एक अभंग नातं आहे। आणि आम्ही स्वतः भाग्य विधाते आहोत, म्हणजे आमचं नशीब आम्ही स्वतःच लिहितो। कसं लिहितो, खूप मेहनत करून आम्ही स्वतःला घडवतो, असं ते म्हणतायत। म्हणून
पंथ वेगळा नाही आम्हा, संत वेगळा नाही. तर संत आपल्याला केव्हा हवाचं वाटतं, जेव्हा आपल्याला कोणताही एक प्रकारचा मार्ग मिळत नसतो, त्यावेळेला आपण काय करतो, संतांकडे जातो. पण इथे जर तुम्ही पाहाल तर यांना माहीत आहे की आपल्याला काय करायचं आहे. कारण जेव्हा ते म्हणतात की आमचा स्वर्ग पण इथेच आहे, तर स्वर्ग जर इथे आहे त्यावेळेला त्यांना माहीत आहे की आम्हाला काय करायचं आहे. म्हणजे त्यांना फक्त कठीण परिश्रम करून स्वतःला उभं करायचं आहे. आणि आपण सगळे एकच आहोत, आपण सर्व पृथ्वीची लेकरं आहोत. त्यामुळे ते काय म्हणतात की पंथ आमचा आणि संत हा काही वेगळा नाही. त्यानंतर ते म्हणतात कोटी कोटी हे बळकट बाहू. बाहू म्हणजे आपले हात, आपले हस्त. जगन्नाथ रथ ओढून नेऊ. आस वेगळी नाही आम्हा, ध्यास वेगळा नाही. आस म्हणजे काय आहे, आमची इच्छा ही काही वेगळी नाही आहे. जगन्नाथ रथ तुम्ही पाहिला असेल, ऐकलं असेल तर न्यूजमध्ये वगैरे येतं. जे ओडिसामध्ये जगन्नाथ मंदिर आहे आणि तिथला जो जगन्नाथाचा रथ असतो, जगन्नाथ म्हणजे आपले जे श्रीकृष्ण आहे त्यांचा तिथे एक रूप, त्यांनी जगन्नाथ या रूपाने तिथे जन्म घेतलेला आणि त्या ठिकाणी त्यांची मूर्ती स्थापना केलेली आहे. आणि अशा ठिकाणी काय होतं, वर्षातून एक वेळा त्यांची खूप मोठी अशी पालखी यात्रा निघते आणि त्या यात्रेमध्ये जगन्नाथाचा जो रथ असतो तो रथ ओढला जातो आणि तो रथ तुम्ही पाहाल तर एवढा मोठा असतो, अगदी तुम्ही विचार करू शकत नाही एवढी मोठी त्याची चाकं असतात आणि एवढा वजनदार असतो तो. तर मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी जगन्नाथ रथ याचा पण फोटो देते, म्हणजे तुम्ही तो पाहाल आणि तुम्हाला सुद्धा कळेल की जगन्नाथ रथ हा किती मोठा असतो आणि किती लोक त्याला ओढतात. ठीक आहे, म्हणजे हा रथ ओढण्यासाठी आमचे हात कसे आहेत, बळकट आहेत आणि किती कोटी कोटी बळकट, म्हणजे किती लोक त्यांना ओढतात आणि त्याला ओढून पुढे घेऊन जातात. म्हणजे कोणतंही काम करायचं असेल तर एक माणूस करू शकतो का, अकेला कोई कर सकता है, नहीं. तो उसके लिए कोई भी डिफ़िकल्ट वर्क कंप्लीट करना है तो बहुत सारे लोगों को एक साथ आना पड़ता है. तो इसका मेन उद्देश्य क्या है कि एक इंसान कोई भी सफल काम, कोई भी कठिन काम सफलता से कंप्लीट नहीं कर सकता है, तो उसके लिए उसे हज़ारों लाखों लोगों की ज़रूरत पड़ती है. जैसे जगन्नाथ रथ खींचने के लिए लगते हैं लोग, तो इसी तरह से हमारा भी क्या है, एक ही ध्येय है, एक ही ध्यास है, इच्छा एक ही है कि हम सब कैसे रहेंगे, एक साथ में रहेंगे. तो हमारा आस और हमारा ध्यास कोई अलग नहीं है. तो वो जैसे जगन्नाथ रथ को खींचने के लिए लाखों करोड़ों लोग, कोटि कोटि लोग एक साथ आते हैं, ऐसे ही हमारे धरती को आगे बढ़ाने के लिए, सफल करने के लिए हम सब भी एक रहेंगे, ऐसे यहाँ पर हमें कहा गया है. ठीक है बच्चे, तो बहुत ही अच्छी कविता है, बहुत अच्छा इसका एक्सप्लेनेशन है और छोटे से लाइन में हमें इतना सार दिया गया है, इतना उसका डीप, अगर आप सोचोगे तो एक एक छोटे लाइन में इतना डीप है. तो मतलब बहुत हमें इससे एकता, हमारे अंदर की जो अलग अलग भाषा है, देश है, ये हमारे अलग अलग राष्ट्र है, जो हम एक में विविध बन गए हैं, तो विविधता में हमें एकता लानी चाहिए, ये इस कविता से हम सीख सकते हैं. ठीक आहे, तर मी पुन्हा एक वेळा ही कविता तुमच्यासाठी रीड करते. अशा प्रकारे तुम्हाला सुद्धा ही लर्न करायची आहे, कारण कवितेमध्ये या 4 लाईन कंप्लीट करण्यासाठी, हे पहा, म्हणजे कंप्लीट करण्यासाठी येणार तर इथून इथपर्यंत येणार, म्हणजे ह्या 5 लाईन किंवा तुम्हाला या 3 आणि 3 6 लाईन किंवा या 3 आणि 3 6 लाईन, आता शेवटच्या 6 लाईन, अशा प्रकारे कंप्लीट करण्यासाठी येतील. आणि मी तुम्हाला वर्कबुकमधून ते सुद्धा सर्व देणार आहे, उत्तरं देणार आहेत, आंसर्स में देने वाली हूँ. सो डोंट फॉरगेट टू वॉच द नेक्स्ट वीडियो. तो उसके लिए अगर आप लोगों ने सब्सक्राइब नहीं किया होगा चैनल को तो सब्सक्राइब कर दो. दूसरे सब्जेक्ट्स के वीडियोस भी प्लेलिस्ट में आप लोगों को मिल जाएंगे, तो ज़रूर देख लेना. चलो हम पोएम अब रीड करेंगे. आभाळाची आम्ही लेकरे काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा, धर्म वेगळा नाही. श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकऱ्यांची अमुची वसती, नाव वेगळे नाही आम्हा, गाव वेगळा नाही. इमान आम्हा एकच ठावे, घाम गाळूनी काम करावे. मार्ग वेगळा नाही आम्हा, स्वर्ग वेगळा नाही. माणुसकीचे अभंग नाते, अमीच अमुचे भाग्य विधाते. पंथ वेगळा नाही आम्हा, संत वेगळा नाही.
कोटी कोटी हे बळकट बाहू जगन्नाथ रथ ओढून नेऊ. आस वेगळी नाही आम्हा ध्यास वेगळा नाही. आभाळाची आम्ही लेकरे काळी माती आई. जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नहीं. जात वेगळी नहीं आम्हा धर्म वेगळा नहीं. ठीक है बच्चों, तो इस तरह से आप लोगों को पोएम भी लर्न करनी है. ठीक है, नेक्स्ट वीडियो अपलोड करूंगी जिसमें हम आगे के सारे क्वेश्चन आंसर्स देखेंगे. ओके, बाय टिल देन.